नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल फूलपाड़ा। विकास नगरी में विकास कार्य का उद्घाटन। हा विभाग म्हणजे 22 नंबर वॉर्ड मला मिळाले. त्या विभागाचे एक प्रतिनिधी म्हणून या विभागातील लोकांनी माझ्याकडे फॉलोअप केलं आहे कामांसाठी. परंतु नंतर कामं पास होता होता कोरोना लागला. कोरोनाच्या नंतर पुन्हा आपली निवडणूक लांबवली, प्रशासकीय राजवट आली, कुठेतरी कामं लांबवली. परंतु फॉलोअप मात्र विभागातील लोकांनी फॉलोअप थांबवला नव्हता आणि आपल्याला सहकार्य करत होते. त्यामुळे मला एक बळ आलं की आपल्याला ही कामं करायचीच आहे. मग मी सुद्धा त्याप्रमाणे पाठपुरावा करत राहिली. त्यासाठी मला ज्येष्ठ नगरसेवक विलास बंधू चोरगे, आता स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत सर, जे आता पण या विभागातील 7 नंबर वॉर्डचे नगरसेवक आहेत, तसेच आता सहकारणी मुरुसा आणि आपले सगळे बहुजन विकास आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते, तसेच महिला कार्यकर्ते आनंदाताई आंबेडकर, मला आवर्जून सांगावंसं वाटतं की या 22 नंबरमध्ये या विकास नगरीमध्ये नंदाताई आंबेडकर ह्यांनी जो फॉलोअप घेतला आहे कामासाठी, तो कोणीच नसेल घेतला. इतकं त्यांनी खरंच फॉलोअप घेतलेला आहे आणि त्यांच्यासारखे कार्यकर्ते मला लाभलेत, हे माझं भाग्य आहे. माझं नव्हे, बहुजन विकास आघाडीचं भाग्य आहे. तर अशा कार्यकर्त्या जिथे असतील तो पक्ष नक्कीच पुढे राहणार आहे. तर अशा बऱ्याचशा कार्यकर्त्या आपल्या भक्तीताई असतील, कोचळेताई असतील, आपले या विभागातले नाईक भाऊ असतील, असे भरपूर कार्यकर्ते, नरेंद्र म्हात्रे, भरपूर असे कार्यकर्ते, नाव घ्यायला लागलं तर संध्याकाळ ताई आपले फोटो आहे. असे भरपूर असे कार्यकर्ते आहेत की ज्यांनी फॉलोअपसुद्धा घेतला, पाठपुरावा घेतला. त्यामुळे मला सुद्धा हे काम करता आलं. भले प्रशासकीय राजवट होती, टर्म जरी संपलेला असला तरी कामं मात्र करायचीच होती आणि आज तो दिवस उगवला कामं करण्यासाठी, म्हणून आज आपण हे उद्घाटन करतो. मी असं सांगेन लोकांना की बहुजन विकास आघाडीवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका. बहुजन विकास आघाडी आहे तर आपल्याला एक बळ आहे. आपण वसई तालुक्यामध्ये आपण सुरक्षित आहोत. आता आपण बघितलं थोडे लोक का होईना आपल्याला विरोधात आले, पण आज खूप वाईट परिस्थिती थोडी कामे दिसते आपल्याला. परत भले एखाद्या कामाला उशीर होईल, परंतु काम थांबणार नाही हा मात्र मी विश्वास देते. असं मी सांगणार नाही की 100% तुमची पूर्ण कामं करणार, परंतु 100% प्रयत्न जरूर आम्ही करणार आणि तो विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवा. धन्यवाद.